नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमधून आपण बांधकाम कामगार नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल कसं करायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. हा फॉर्म आपण घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा भरू शकतो. जर आपण आपले बांधकाम कामगार कार्ड रिन्युअल नाही केले तर बांधकाम कामगार योजनेसंबंधी कोणताही लाभ आपल्याला मिळू शकत नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन अपडेट्स सर्वात पहिला तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. यायचं आहे. आल्यानंतर इथे तुम्हाला mahabocw.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील. यामधून तुम्ही बांधकाम कामगार नवीन नोंदणी करू शकता, तसेच स्कॉलरशिप फॉर्म सुद्धा भरू शकता. नवीन नोंदणी कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन बघू शकता किंवा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता बांधकाम कामगार नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल करायचं आहे. त्यामुळे आपण कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नवीन पेज लोड होईल. पेज लोड झाल्यानंतर इथे तुम्हाला सेक्शन ॲक्शन दिसेल, त्याच्या खाली बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल असे दोन ऑप्शन दिसतील. यामध्ये आपण न्यू रिन्युअलला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याच खाली तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. हा नोंदणी क्रमांक तुमच्या बांधकाम कार्डवरती किंवा बांधकाम प्रोफाईलवरती दिसेल. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर प्रोसेड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसेड टू फॉर्म केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल. यामध्ये तुमचं नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर, जन्मतारीख हे सर्व इथे दिसेल. त्याच्याच खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या कामाचा तपशील म्हणजेच इंजिनिअरच्या 90 दिवसाच्या दाखल्याचा तपशील येथे द्यायचा आहे. यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे कामाचे स्वरूप निवडायचे आहे. यामध्ये तुम्ही सेंटरिंग वर्कर आहात, स्लॅब वर्कर आहात, प्लंबर आहात, कार्पेंटर आहात की इलेक्ट्रिशियन आहात ते येथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याच खाली टाईप ऑफ इश्युअर म्हणजेच तुम्ही 90 दिवसाचे सर्टिफिकेट कोणाकडून घेतला आहात हे इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्याची माहिती आता इथे भरायची आहे. यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक म्हणजेच ठेकेदाराचा किंवा ग्रामसेवकाचा तुम्ही कोणाकडून सर्टिफिकेट घेतला आहात त्याचा नोंदणी क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर पुढे जावक क्रमांक आणि जावक दिनांक टाकायचा आहे. दिनांक टाकल्यानंतर खाली ठेकेदाराचे नाव टाकायचे आहे. नाव टाकून त्याचा जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करून येथे तुम्हाला कागद पडताळणीसाठी केंद्र निवडायचं आहे. केंद्र निवडल्यानंतर खाली तुम्हाला तुमचे 90 दिवसाचे सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. हे सर्टिफिकेट तुम्ही JPG, PNG फॉर्मॅटमध्ये 2 MB पर्यंत अपलोड करू शकता. त्याच्याच खाली तुम्हाला क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल पिवळ्या रंगामध्ये आहे ते म्हणजे कोटा पूर्ण असेल, लालमध्ये आहे यामध्ये शासकीय सुट्टी असेल, हिरवा स्लॉट म्हणजे आपण निवडलेली तारीख आणि पांढरा स्लॉट म्हणजे उपलब्ध दिनांक, ज्यावेळी आपण कागदपत्र पडताळणीसाठी आपण दिनांक घेऊ शकतो. त्यामधून आपण आपली तारीख निवडायची आहे. तारीख निवडल्यानंतर खाली चेकबॉक्स ॲक्सेप्ट करायचा आहे आणि खाली स्क्रोल करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP टाकून तुम्ही सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती एक पावती क्रमांक दिसेल. त्याच्याच खाली तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड हा ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जी तारीख मगाशी निवडलेली होती त्या दिवशी हे अपॉइंटमेंट लेटरची प्रिंट आणि त्यासोबत 90 दिवसाचे आणि आधार कार्ड सोबत घेऊन निवडलेल्या तालुका केंद्रावरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुमचे बायोमेट्रिक होईल. त्यानंतर काही दिवसातच तुमचा अर्ज मंजूर झालेल्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व बांधकाम कामगारांपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.